श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुमचं सहसा स्वागत आहे. आणि मंडळी, कोकणामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीने पाऊस सुरुवात झालेली आहे, सकाळी सकाळी पावसाने पकडलेला आहे. एक थोडक्यात दाखवण्याचा माझा या ठिकाणी चान्स असेल, तर त्याला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, पाऊस लागतोय. आपण कसं काय बघा, पावसानं सकाळी सकाळी धरलेलं आहे. आणि या ठिकाणी आता शेती कामाला सुरुवात होणार आहे. हे पहा, हे बघा, सकाळी सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत. मंडळी, सर्वांना सुप्रभात. आणि पावसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा. खरी मजा करायची असेल तर कोकणामध्ये या. कोकणामध्ये आमचा स्वर्ग आहे. आणि जवळजवळ मुंबईकर मंडळी मुंबईला गेलेली आहे. हे पहा, पावसाने आता हिरवळ थोडी थोडी दिसायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, हे पहा. हे पहा मंडळी, हळूहळू पावसाने बराच जोर पकडलेला आहे. आणि या ठिकाणी हे बघा, बराच प्रमाणात पाऊस आलेला आहे. हे बघा, हे बघा, झाडाझुडपे जी आहेत गरमीने भरपूर त्रासलेली होते, मनुष्यही त्रासलेले होते. आणि आता जरा हिरवळ जास्त दिसेल. हे बघा, हे बघा, आणि हळूहळू आता शेती कामांना इथे जोर पकडणार आहे. हे बघा, सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आमच्या जवळच डोंगर आहे. या ठिकाणी मित्रमंडळी 2 दिवसापूर्वी इथे वणवा लागला होता. बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे बघा, हे बघा, काजू, आंब्याची झाडं, त्याचप्रमाणे रानटी झाडं बरीच हे बघा जळलेले दिसत आहेत. हे बघा, आणि पाऊस लागल्यामुळे जनावरही खुशीत आहेत. बघा, हे बघा, गुरं कशी, गाय बघा कशी ती सुकाने चारा खाते. त्या ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघा, हे बघा, त्याच्या पाठीमागे पेरूचं झाड आहे. या ठिकाणी पेरूच्या झाडाला बऱ्यापैकी असे पीक आलेलं आहे. हे बघा, कॅमेऱ्यात दिसतंय का बघा, हे बघा, हे बघा. आतमध्ये हा पेरू कापल्यानंतर लाल आहे, स्वादिष्ट. हे जे झाड आहे ठाण्यावरून मी आणलं होतं 2010 मध्ये. आणि 16 वर्षाचं झाड आहे. आणि या ठिकाणी पाऊस लागला असल्यामुळे हे पाणी असं जमा झालेलं आहे. हे बघा, शेतीपूरक असा पाऊस लागलेला आहे. आणि या ठिकाणी कोपऱ्यामध्ये कसं पाणी जमा झालं आहे बघा, हे बघा, हे बघा. हा भाजलेला कोपरा आहे. भाजलेला म्हणजे काय, पालापाचोळा सुकवून इथे जाळलेला आहे. आणि शेणखत तयार होतं त्याने. चांगल्या प्रकारचं असं भात इथे उगवतं. हे बघा, बघा, साधारणपणे असं असतं हे. हे बघा, हे बघा, बघा, पाणी जमा झालेलं आहे. हे बघा, हे बघा. आणि या ठिकाणी आज पाऊस लागल्यामुळे
ते भात पेरलेलं आहे. हे बघा. हे बघा. परिसराला लागून जवळच या ठिकाणी डोंगर आहे. पूर्ण डोंगर एरिया आहे. आणि या ठिकाणी थोडा अर्धा तास चढल्यावरती ते गोविंद पूर्णानंद स्वामी मठ या ठिकाणी. हे बघा. हे बघा. आणि या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे थोड्या पावसामुळे. हे बघा. पाणी जमा झालेलं आहे बघा बऱ्यापैकी. हे बघा. हे बघा. स्थितीपूर्वक असा पाऊस लागलेला आहे. हे बघा. अजूनही बघा ढगाळ वातावरण आहे. पाऊस बारीक बारीक पडतो. हे बघा. हे बघा.